आजी तू इथे? मीरा, तुला किती वेळा सांगितलंय, युद्धात भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. पण तुझा स्वभाव, या कवड्या कायमच्या गमावून बसली असतीस तू. घे या कवड्या. आजी या कवड्या तुझ्याकडे कशा काय? आजी ह्या कवड्या मीराने आगीत टाकल्या होत्या ना? तुम्हाला डोळे असून जे दिसत नाही ते मला दृष्टी नसतानाही दिसते. काही शक्ती योग्य वेळीच स्वतःला प्रकट करतात. या कवड्या माझ्याकडे कशा आल्या यापेक्षा यांचं आता काय करायचं हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. तो खडा तर गेलाच, पण लक्षात ठेवा, या कवड्या म्हणजे मंजिरीला आपल्या ताब्यात ठेवण्याची शेवटची संधी आहे. ही हातातून जाऊ देऊ नका. आज मी मदतीला आले, पण ही अशी मदत फक्त एकदाच येते. पुढच्या वेळी चूक झाली तर मी नसेन. तुम्हालाच तुमचं युद्ध लढावं लागेल. झालंच कसं असं? कवड्या अचानक गायब कशा झाल्या? या सगळ्यात ना त्या महागौरीचा हात असणार आहे. तिच्यामुळे झालंय हे सगळं. म्हणजे याचा अर्थ कवड्या परत त्या मीराकडेच गेल्या असणार आहेत. काय करू? मॅडम, काय? ते तुम्ही बोलवलेलं मला 8 वाजता काहीतरी महत्वाचं सांगणार होतात. ही अगदी योग्य वेळेवर आली आहे माझ्याकडे. हो माया, मी तुला म्हणाले होते ना की मीराकडे असलेल्या कवड्या तुला मिळवायच्यात म्हणून. पण तुझं काम हलकं व्हावं म्हणून मीच गेले होते त्या कवड्या मिळवायला. पण काम झालंच नाही. त्या कवड्या अचानक गायब झाल्या. हरकत नाही, पण काम झालं नसलं तरी आपण माघार घ्यायला नको. आपण प्रयत्न करत राहायला हवे, नाही का? हा बरोबर ना? हो, पण मॅडम ऐका ना, हे ना सगळं खूप भयानक आहे आणि माझ्याने नाही होणार आहे. सॉरी, पण मला नका इन्व्हॉल्व करू या सगळं. भीतीवर नियंत्रण ठेवायला शिक. तू आता माझ्या बाजूने आहेस, तुला असं घाबरून चालणार नाही. आता काय करायचंय ते नीट ऐक. मीराने त्या कवड्या कुठेतरी लपवलेल्या असणार आहेत. तिच्या खोलीत असू शकतात किंवा 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 तिच्या अंगावरही असू शकतात. तिच्या कमरेला किंवा पदरात बांधलेल्या असू शकतात. आज रात्री काही करून तुला त्या कवड्या मिळवायच्या आहेत, कळलं? हो मॅडम, पण हे कसं शक्य आहे? ती मीरा तिच्या बेडरूम मध्ये असणार आणि ती एकटी नसते, तिच्यासोबत अथर्व सुद्धा असतो. आणि मला काही माहिती नाही माया. जेवढं सांगितलंय तेवढं कर. तुला तुझा मोबदला हवाय ना? हवाय ना? जा, कामाला लाग आणि कोणाला संशय येऊ देऊ नकोस, कळलं? हो. जा. काळजी करू नकोस माया.
लवकरच तुला कळेल की हे सगळं मी तुझ्याकडून का करून घेते ते. काय झालं? ओकेस? हो. काय झालं? नाही, काही नाही. वाईट स्वप्न पडलं. बस मीरा बस. माझं ना पेशन्स संपत चाललं आता. पुन्हा पुन्हा तेच तेच ना मला आता इरिटेट व्हायला लागलंय. एकदा दोनदा समजून घेऊ शकतो मी, पण आता नेहमीच झालंय. कधी अचानक गायब होतेस, कधी रडतेस, कधी असं दचकून उठतेस. विचारलं तर काहीच नाही. मीरा तू आई म्हणालीस, का म्हणालीस आई? काय झालंय सांगशील मला? वेदाचे बाबा, हे बघा, मलाही वाटतं की तुम्हाला सगळं सांगून टाकावं, पण मलाही माहिती आणि तुम्हालाही माहिती आहे, मी जर बोलायला गेले तर त्याचं सगळं मूळ तुमच्या आईपर्यंतच जाणार आहे आणि पुन्हा तेच सगळं सुरू होणार आहे. मला ना असं वाटायला लागलंय की हे सगळं आपल्या जीवनाचा, आपल्या जगण्याचा ना भाग झालाय. झोप झोप. ह्या सगळ्यावर नक्की काय सोल्युशन असेल? वेदाचे बाबा, मला तुम्हाला खरंच सगळं, अगदी सगळं सांगून मोकळं व्हावंसं वाटतंय, पण मी काहीच करू शकत नाहीये.